नमस्कार. आज आम्ही आलो आहे उत्तम मिठरे यांच्या म्हशीच्या गोट्यामध्ये आणि आपण आज बनवणार आहोत दूध आमटी. आणि आता ह्या इथं एक आमचं दादा आहे, हा म्हशीचे धार काढत आहे. इथून आपण हे दूध घेऊन जाणार आहोत आणि इथं वहिनीसुद्धा इथं मदत करत आहेत धार काढण्यासाठी म्हशीला चारा घालून. आणि ही धार चालू आहे आता इथं म्हशीची. हे इथं दूधसुद्धा काढले. असा ग्रामीण लूक आहे इथं थोडाफार. हा म्हशीचा गोठा आमच्या उत्तम मिठरे यांचा. आपण राधानगरीची दूध आमटी बनवायची आहे आणि आपण इथून दूध घेऊन जायचं आहे. त्यासाठी दूध आता आपण गरम करत ठेवलं आहे. आता इथं आपण गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये आपण आता तीळ घालून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. त्यात तीळ, धने, जिरे, खसखस आणि हे वाळलं खोबरं हे सगळं यात भाजून घ्यायचं. तसंच बदाम फूल, जायफळ, दालचीन, हिरवं वेलची, लवंगा एक 4-5, काळी मिरी, जायपत्री, तमालपत्री आणि लसूण आणि हे आलं चिरून यामध्ये घालायचं आहे, भाजून घ्यायचं आहे सगळं. आणि हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. नंतर पॅनमध्ये थोडं तेल ओतून त्या तेलामध्ये थोडा बटाटो भाजून घ्यायचा आहे. आपल्याला दूध आमटीमध्ये हा बटाटो भाजून घालायचा आहे. आता आपण भांड्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि मस्त असं भाजून घ्यायचा आहे चांगला. आपण जो वाटून घेतलेला मसाला होता तो पूर्ण यामध्ये संपूर्ण घालतोय आणि हे सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये भांड्यामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. आणि यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मिरची पूड टाकायची आहे. यामध्ये मीठ यामध्ये घालायचं नाही आहे, कारण मिठामुळे दूध फुटते. आणि हे चांगलं आता हे मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे संपूर्ण. जो बटाटा जो भाजून घेतला आहे तो ह्यामध्ये आता घालून घ्यायचा त्या मसाल्यामध्ये. आणि नंतर आपण ह्यामध्ये दूध घालायचं आहे, जे की आपण गरम केलेलं ते सुद्धा हे बटाटा आता यामध्ये भाजून घेतलेलं मिक्स करायचं आहे. मसाला चांगला भाजला आहे आणि आता हे जे गरम केलेलं आपण दूध आहे ते संपूर्ण यामध्ये घालायचं आहे. आपण दूध आमटी करत आहोत त्यामुळं हे आता एक 5 ते 10 मिनटं पुन्हा हे गरम करून घ्यायचं. आपली दूध आमटी तयार झालेली आहे आणि आता ही जेवणामध्ये आपण खाऊ शकतो.